लाडके विद्यार्थी यांनी फार कष्ट घेऊन आयोजित केला आणि त्यांच्या ग्रुपमधले त्यांच्या समूहामधले सगळे लोक आज हजर आहेत हे पाहून मला खूप आनंद होतोय. फक्त कराओके म्हणजे संगीत नाही, तर इतरही बऱ्याच गोष्टी संगीतात असतात हे या सगळ्या लोकांना कळलेलं आहे. एक गोष्ट सांगतो, गोष्टीने आपण सुरुवात करू. एक व्हायोलिन वादक असतात बरं का, आणि हे व्हायोलिन वादक आध्यात्मिक पण असतात भरपूर, म्हणजे देवाचं करणारे. एकदा काय होतं की ह्यांचं सगळं काही जे सांसारिक सुख दुःख सगळं सोडतात आणि प्रवास करायला लागतात. ते एका जंगलात जातात बरं का, आणि पण हे सगळं जरी सोडलं तरी ते आपलं व्हायोलिन न्यायला विसरत नाहीत बरं का. आता होतं काय, ते मोठं जंगल असतं. त्या जंगलामध्ये काही दरोडेखोर असतात. ते म्हणतात हा कोण आला, आता ह्याला आपण लुटूया, सगळं ह्याचं काय असेल ते आपण घेऊन जाऊ. म्हणून ते त्याच्या जवळ येतात, सगळं काय हिसकावून घेतात, व्हायोलिनही हिसकावून घेतात आणि बघतात हे काय आहे, व्हायोलिन आहे. म्हणतात जाऊ दे, काय याला अर्थ नाही, हे काय आपण विकलं तर काय पैसे याचे येणार नाही, कशाला ते घेऊन जायचं उगाच. ते म्हणतात घे बाबा तुझं व्हायोलिन घे. आणि हा सुद्धा म्हणतो की माझं व्हायोलिन मला देऊन टाक. झालं. आता हा असतो मोठा संगीतकार बरं का, हे त्या दरोडेखोरांना माहीत नसतं. आणि बऱ्याच दरोडेखोरांना हे संगीत बिंगीत विशेष कळत नाही. तर ते जे दरोडेखोर असतात ते तिथेच दबा धरून बसतात. कोणी ह्याचं येत आहे का, याचा मित्र येतोय का, दोस्त येतोय का. तर हा काय करतो, व्हायोलिनिस्ट, हा हळूहळू ते व्हायोलिन वाजवायला लागतो. रात्रीची वेळ असते, 12 वाजण्याची. संपूर्ण काळोख दाटलेला असतो. वरती चंद्र चांदण्या चमकत असतात आणि अशामध्ये तो रात्रीचा राग त्या व्हायोलिनवर छेडायला लागतो. हळूहळू काय होतं की ते सगळं जे वातावरण आहे ते त्या व्हायोलिनच्या स्वरांनी असं भरून जातं म्हणण्यापेक्षा भारून जातं. स्वर भारित होतं आणि हळूहळू त्या चोरांच्या मनामध्ये सुद्धा ते स्वर हळूहळू घुसू लागतात. आणि शेवटी त्या स्वरांची एवढी जादू होते की ते त्या व्हायोलिनवाल्याजवळ येतात आणि म्हणतात तुम्हाला आमचा साष्टांग नमस्कार आहे. तुमच्याकडून तर आम्हाला काही मिळालं नाही, पण जे मिळालं ते आयुष्यात कोणीच दिलं नाही. कारण मानसिक शांती हा जो काही प्रकार आहे ना, हा आजच्या युगातून हरवलेला आहे. तर ही मानसिक शांती मिळवण्यासाठी लोक असे धडपडत असतात. आता शनिवार रविवार आला ना
की माथेरानला जाणार, बरं का, महाबळेश्वरला जाणार, आणि की कुठे ते गुजरातमध्ये एक आहे तिकडे जाणार. आणि काय करणार हो, निसर्ग बघणार, काय करणार, फुलांचा सुगंध घेणार, हिरवळ बघणार, वृक्ष बघणार, त्याला लपेटलेल्या वेली बघणार, काय बघणार काय. आम्ही काहीही बघणार नाही, त्यातून आम्हाला आनंद मिळत नाही, मग आम्ही काय करणार हे सांगायला नको. एक बंद खोलीमध्ये आम्ही स्वतःला कोंडून घेणार आणि आमचं काम आम्ही चालू करणार. हळूहळू रात्र होणार, मग आम्ही बडबड करत राहणार, मग हळूहळू एकमेकांना शिव्या देणार, एकमेकांच्या अंगावर धावून जाणार. हे माझ्या कल्पना नाही आहे बरं काय, मी प्रत्यक्ष बघितलंय. येऊर आहे ना, येऊर, तिथे मी बघितलंय हा सगळा प्रकार. आम्ही खरं गेलो होतो पिकनिकला, आणि जे कोणी मोठे ऑफिसर होते ना त्यांना शिव्या द्यायला सुरुवात झाली, आणि तो ऑफिसर त्याच्यापेक्षा मोठ्या ऑफिसरला शिव्या द्यायला. मी आपलं बघत होतो, कारण मी ही काही व्यसन करत नाही, मला फक्त स्वरांचं व्यसन आहे. त्याला तुम्ही काय म्हणाल, आता ते मला फक्त आहे. मला काय कोणी गायला सांगितलं नाही की किरण तू गा, आम्ही ऐकतो, अजिबात नाही. पण आमच्या पिकनिकमध्ये, म्हणजे आम्ही जातो ना, मीना मी अमुक, त्याच्यामध्ये गाणं असतं बरं का, आणि सगळे एन्जॉय करतात. काही विवक्षित लोक सोडले तर सगळे एन्जॉय करतात ते गाणं. मग ते क्लासिकल असो, सुगम असो, आणखी कुठलं असो. आणि मग अध्याय कधी सुरू होतो माहितीये का, हा शेवटचा रात्री 12 वाजता. तो सकाळी 5 पर्यंत चालत असावा असं मला वाटतं, कारण मी त्यात नसतो. हे सगळं कशासाठी हो, मनशांती. सगळ्यांची मनं बिथडलेली आहेत बरं का. तुम्ही जर पेपर मधल्या बातम्या वाचल्या ना तर तुम्हाला कळून येईल, आई मुलांना विहिरीत ढकलून देते. परवा आमच्या मुलीच्या शाळेमध्ये 2 बहिणी सख्या, एक मोबाईल बघत होती आणि दुसरीलाही मोबाईल हवा होता. तिने काही दिला नाही. असं झाल्याबरोबर तिने सरळ स्वयंपाकघरातून एक मोठी सुरी आणली आणि तिच्या पोटात खुपसली. म्हणाली, मोबाईल मला दिला नाहीस ना, बघ तुझी काय अवस्था केली. ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. आणि अशा प्रत्यक्ष घडलेल्या घटना आपण पेपरात रोज वाचतो. मुलांना तुम्ही जर बळजबरी केली तर मुलं ऐकत नाही. त्यांना अत्यंत प्रेमाने सांगावं लागतं तरच मुलं ऐकतात, नाही तर अजिबात ऐकत नाही. हे मी सगळं का सांगतोय, कारण मुलांची पण सध्या मानसिक शांती ढळलेली आहे. समजलं? आम्हाला मोबाईल हवा म्हणजे हवा. पुढे तुम्ही काही बोलूच नका, आम्हाला हवा म्हणजे हवा मोबाईल.
हे असं सगळं वातावरण आहे. आणि गतिमान आयुष्य बरं का, म्हणजे विज्ञानाने प्रगती केली असं आपण म्हणतो. आणि काय केलं, पूर्वी फक्त वाहनांना चाकं होती, आता पायांनाही चाकं लावून टाकली बरं का. सगळ्यांच्या पायांनाही चाकं आहेत आणि सगळे धावत असतात. 7:35ची लोकल पकडायची, 8:02ची लोकल पकडायची, मग त्यातून पडायचं, मग एखादा हात जातो, पाय जातो, हरकत नाही गेला तर असं सगळं असतं. तर तुम्हाला मी काय सांगत होतो की गतिमान आयुष्य झालंय आणि माणूस इतका त्याला कंटाळलेला आहे, इतका कंटाळलेला आहे. पण माणसाचा जो लोभ आहे ना, लोभ, तो काय सुटत नाही. आमचे एक विद्यार्थी आहेत बरं का, ते मला म्हणाले आम्ही 1200 स्क्वेअर फीटचा ब्लॉक घेतला. म्हणजे कशाला? तुम्ही दोघं, कोणी नाही तुम्हाला. मी मनात विचार केला, हे दोघं काय पकडापकडी खेळणार आहेत का ब्लॉक मध्ये? 1200, कोणी 1400, कोणी 2000. अरे कशाला? आणि मग त्याच्यासाठी मर मर मरायचं. हे सगळं नको आहे. आपल्याला काय पाहिजे ते मी आता सांगतो. आपल्याला फुलातला सुगंध पाहिजे. किती लोकांना फुलातला सुगंध कळतो हो? किती लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघितली आहेत आणि त्यातला सुगंध ग्रहण केलाय? अजिबात नाही, विशेष नाही. मग असं का होतं? कारण माणसाचा सगळा वेळ ऑफिसमध्ये एसीच्या रूम मध्ये जातो. मग तो फुलातलं सुगंध घेणार कुठून? आणि जी पूजेसाठी फुलं मिळतात ती झेंडूची मिळतात, त्याला सुगंधच नसतो. हे आपण करत नाही. दुसरी गोष्ट, चांगलं संगीत ऐकत नाही. त्या विषयाकडे थोड्या वेळाने आपण येणार आहे. पूर्वी आमच्या वेळेला, म्हणजे मी साधारण 20-22 वर्षाचा असताना, लोक 10 वाजता यायची, ती सकाळी 2 वाजता घरी जायची मैफिल आटपून. आणि ते गवई सुद्धा 10 ते 2 अशी मैफिल करायची. म्हणजे काय की त्यांच्याकडे संयम होता आणि काय ऐकावं, कसं आहे ह्याचंही त्यांना ज्ञान होतं. आज काय होतं? मोबाईल उघडतात, असं 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 असं. अरे थांब ना बाबा, जा बघ ना काय तुझं हे चाललंय. काय काय नाही, टाइमपास करत होतो. बरं ठीक आहे बाबा, टाइमपास कर. आयुष्य हे टाइमपास करण्यासाठी नाही, हे कोणी सांगायचं? दुसरी गोष्ट, आकाशातले चंद्र तारे किती लोकांना माहिती येतो? किती लोक बघतात? मला नाही वाटत कोण बघत असेल. किंवा उगवलेला सूर्य, उगवणारा सूर्य किती लोक बघतात? मला नाही वाटत. कारण सगळे टॉवर मध्ये. अहो टॉवर मध्ये ठीक आहे, ते जे वरचे लोक असतात ना, म्हणजे काय म्हणूया त्याला, 5व्या 6व्या मजल्यापासून त्यांना सूर्य बघितला का दिसतो. आणि खालच्या लोकांना काही कळत नाही, सगळा अंधार. आता मला सूर्य माहित नाही,
मग चंद्र तर सोडूनच द्या, रात्र असते. बिचारा दमून येऊन झोपतो हो, काय करणार, किती वेळ नोकरी करतो माझा बाब्या, नको नको रे बाबा. हे त्याची आई म्हणते बरं का. आणि तो बाब्या सुद्धा कधी गच्चीवर जाऊन चंद्र तारे निरखत बसलाय असं होत नाही. त्याचंही बरोबर आहे, कारण तो खूप दमलेला असतो. अहो, दमलेला म्हणजे काय, यांनी नाही, कष्टाने नाही, मानसिकरित्या त्याला दमायला खूप झालेलं असतं. ते काय माहितीये का, हे जे सगळे स्क्रीन आहेत ना, टीव्ही स्क्रीन, मोबाईल स्क्रीन, लॅपटॉप स्क्रीन, याच्याकडे असं बघून 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 ते डोकं आहे ना त्याचं भज होऊन जातं. आणि मग दमला बिचारा असं म्हणलं. अरे कशाला दमला. अशा प्रकारे आपण सूर्य, चंद्र, तारे बघत नाही. मला आमची बायको म्हणते तुम्ही उन्हामध्ये जात नाही. अगदी बरोबर आहे, मी नाही जात उन्हात. खरं गेलं पाहिजे, त्यांनी जीवनसत्व मिळतं. पण हल्लीचं ऊन एवढं वाईट आहे, तर उन्हात गेलं तर मला नक्की चक्कर येईल. हल्लीचं सगळंच वाईट आहे. पाऊस वाईट आहे, थंडी वाईट आहे, ऊन वाईट आहे. मग चांगलं काय आहे. का बरं असं झालं. कारण आपण खूप झाडं तोडली आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचा फार विपरीत परिणाम झाला. आता हे सगळे जे घटक आहेत त्याचं काय आहे की या सगळ्या घटकातून आपल्या शरीराला एक ऊर्जा मिळत असते बरं का. म्हणजे तुम्ही फुल फुंगलं, फुलाचं दर्शन घेतलं, हिरवळीकडे बघितलं की एक प्रकारचं आपल्या हृदयाला, आपल्या एकंदर सगळ्या सिस्टीमला ऊर्जा मिळते. हे सगळे ऊर्जा देणारे असे विषय आणि ते आज आपल्या जीवनातून गेलेले आहेत. हे मला मोठ्या दुःखाने सांगावं लागतंय. पूर्वी घरामध्ये जमिनी सारवायचे बरं का, सारवायचे. आज आता चकचकीत लाद्या. काय आहे, मला एकाने सांगितलं की हे जे सारवतात ना जमीन, त्या शेणामध्ये एक प्रकारे वाईट शक्ती धरून ठेवण्याची एक शक्ती असते. आता लोक म्हणतात ही जागा मला लाभली नाही. म्हणजे काय झालं तर त्या जागेची स्पंदनं म्हणजे जमिनी खालून वाहणारी आणि माझ्या शरीरातली स्पंदनं ही मॅच झाली नाही आणि त्यामुळे माझी सगळी वाट लागली. वाट लागली म्हणजे सगळा सर्वनाश झाला. परंतु सारवलेल्या घरामध्ये तुम्ही जर वावरलात तर ते सारवलेलं म्हणजे ते शेण म्हणतात, त्याला गोमय म्हणतात, ते खालच्या शक्तींना वर येऊ देत नाही आणि त्यामुळे त्या खालच्या शक्ती वर येऊन तुम्हाला हर्ट करू शकत नाही. म्हणून पूर्वी ही घरं आणि त्यातली माणसं अत्यंत सुखी, समाधानी आणि मानसिक शांतता लाभलेली अशी होती, जे आज चकचकीत फरशीवरती आपल्याला मिळत नाही. आज आपलं विषय आहे
म्युझिक थेरपी अर्थात संगीतोपचार हा विषय नवीन आहे का हो? खचितच नाही. आमच्या बालपणी आम्ही एवढी गाणी ऐकली आहेत आणि एवढी मानसिक शांतता घेतली आहे की काय विचारू नका. सुधीर फडक्यांचा 7 दिवसांचा कार्यक्रम, आहा हा हा, एक मोठा सोहळा असायचा. भीमसेन जोशींची संतवाणी, तुमच्या बाबासाहेब पुरंदऱ्यांचं शिवआख्यान, हे सगळं आमच्या वेळेला होतं. पंखा काढला का? बर. तर हे जे संगीत आहे ते आमच्या कणाकणामध्ये होतं. म्हणजे आमच्या वयाच्या कुठल्याही माणसाला तुम्ही विचारा, ते संगीत अत्यंत तन्मयतेने ऐकायचे आणि त्यातून आनंद घ्यायचे. आणि त्यामुळे काय व्हायचं की त्यांच्यातली ऊर्जा जी असायची त्या ऊर्जेचं रूपांतर प्रतिभाशक्ती म्हणजे सर्जनशीलतेमध्ये व्हायचं आणि त्यांच्या हातून काहीतरी खूप नवीन असं घडायचं. एवढी ताकद संगीतामध्ये आहे. हे नवीन नाही, संगीत नवीन नाही. तुम्ही म्हणाल की मग सगळ्या संगीताने होतं का हो? मी म्हणेन होतं, पण त्यातल्या त्यात शास्त्रीय संगीत असं म्हटलं, हा शब्द काढला की बाचकतात लोक. अरे बापरे, हे काहीतरी भयानक आहे. नाही हो सर, ते नाही जमणार, आम्हाला ते करावकेच बरं आहे, ते नको तुमचं शास्त्रीय. काय तुम्ही आ ऊ करत बसता, आम्हाला काय त्यात इंटरेस्ट नाही. आमचं कराओकेवरची जुनी गाणी, मुकेश, मोहम्मद रफी, एकदम छान. आम्हाला तुमच्या शास्त्रीयमध्ये अजिबात रस नाही. पण त्यांना माहित नाही की ही जी गाणी ज्या संगीतकारांनी दिलेली आहेत ते शास्त्रीय संगीतामध्ये खूपच माहितगार असे लोक होते. लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, हे सगळे लोक, इवन दादा बर्मन, तुमचे दुसरे बर्मन, त्यांचा मुलगा, हे आर डी बर्मन, हे सगळे संगीतामध्ये म्हणजे शास्त्रीय संगीतात, नुसत्या संगीतात नाही, शास्त्रीय संगीतामध्ये आजोड होते. त्यांना सांगितलं असताना बंदिशी रचा, त्यांनी एवढ्या सुंदर बंदिशी रचल्या असत्या की पूछो मत. तुम्ही म्हणाल हे काय म्हणताय, बंदिश काय असतं? ज्या 4 ओळींमध्ये राग बंद केला जातो आणि नंतर आलाप तानांद्वारे उलगडला जातो, त्या 4 ओळींच्या छोट्याशा गाण्याला बंदिश असं म्हणतात. राग बंदिस्त होतो त्या 4 ओळींमध्ये आणि तो झाला पाहिजे, नाहीतर त्या रागाची ती बंदिशच नाही. थोडक्यात काय की मी जर एखाद्या रागाची बंदिश ऐकली तर मला त्या रागाची पूर्ण माहिती लिहिता आली पाहिजे. त्यातले वादी संवादी काय, त्यातल्या स्वरसंगती कोणत्या, हे सगळं मला त्या एका बंदिशीवरून समजलं पाहिजे, नाही तर काही उपयोग नाही त्या बंदिशीचा. म्हणून बंदिश रचणं हे सुद्धा एक मोठं कौशल्याचं, कल्पनाशक्तीचं, सर्जनशीलतेचं आणि रियाजाचं काम. असा कोणी सोम्या गोम्या उठला आणि बंदिश केली आणि पुस्तक छापलं. कुलकर्णींनी खूप छापले आहेत, म्हणजे तसं नाही,
चांगल्या चांगल्या लोकांची छापली आहे. पण अशी खूप पुस्तकं आहेत. आम्ही हौशी कलाकार आहोत. आमच्या बंदिशी कुलकर्णी सर छापाव. कुलकर्णी म्हणतात छापू, आपल्याला काय होतं काय की हे सगळं जे मटेरियल आहे हे विद्यार्थ्याच्या हातात जातं आणि ज्या बंदिशीमध्ये काहीच अर्थ नाही त्या बंदिशींचं त्या रागासमोर काहीही चालत नाही. ती बंदिश त्या रागासमोर हरते, डिफीट होते आणि विद्यार्थ्याचा शेवटी इतका गोंधळ उडतो की हे खरं का ते खरं, टू बी ऑर नॉट टू बी. म्हणून बंदिशकाराजवळ कोणते गुण पाहिजेत तर त्याचा आधी त्या रागावरती पूर्ण कब्जा असला पाहिजे. कब्जा म्हणजे कंट्रोल, मराठीत कंट्रोल म्हणतो. कंट्रोल असलं पाहिजे त्या रागावर. त्या रागाची पूर्ण माहिती असली पाहिजे. त्या रागाचा पूर्ण रियाज झालेला असला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये काव्य गुण लागतो. नाही तर उगाच आपलं सासनानंद मोरी देंगी गाई कशाला, जिकडे तिकडे सासनानंद गोंधळ घालते. कारण या लोकांना काव्यगुण फार थोड्या लोकांना होता. सगळ्यांना होता असं नाही, फार थोड्या लोकांना होता. आणि बादशहाच्या आनंदासाठी ते बंदिशी करायचे गायचे. बंदिशीत किती शब्द असावे, किती काय असावं, काय याचं बंदिश म्हणून मी एक पुस्तक लिहिलंय, ते अवश्य वाचावं. कारण हा मंच जो आहे हा बंदिशीवर बोलण्याचा नाही, तरी मी बोलतोय. कारण बंदिशीतून राग हा स्पष्ट होतो आणि त्यामुळे त्या रागाचा आपल्या शरीरावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम होतो. म्हणून बंदिश चांगली तर राग चांगला, आणि राग चांगला समजलेला असला तर बंदिश चांगली. तर हे समीकरण जुळलं पाहिजे. आता या शास्त्रीय संगीताने कसा परिणाम होतो आणि संगीतोपचाराचा खरा परिणाम कशावर होतो, दोन प्रकार आहेत बरं का. आपल्या मानसिक आणि शारीरिक असे दोन प्रकार आहेत. आपल्या शरीरामध्ये रोगांचे मानसिक रोगी आणि शारीरिक रोगी. माझं म्हणणं असं की बरेचसे शारीरिक रोगी हे मानसिक रोगांमुळे शारीरिक रोगी होतात. पहिल्यांदा ते मानसिक रोगी होतात. काही लोक उगाचच फरशी पुसत बसतात. आता या दोघी आल्या, फरशी पुसली, मग प्रिया आली, पुन्हा फरशी पुसली, मग ह्या आल्या, पुन्हा फरशी पुसली. तुम्ही सगळी खऱ्या गोष्टी सांगतोय, माझ्या कल्पनेच्या नाहीत. काही लोक, आता हा पंखा फिरतोय की नाही, त्यांना जोरात वाटतं हा पंखा माझ्या डोक्यात पडला. आता वाटतं त्याला, मी काय करू, मी रडायला लागतो. आता मलाही कळतं की हा पडणार नाही माझ्या डोक्यात, पण जोरात वाटतं आतून की माझ्या डोक्याचा पंखा पडणार, मी काय करू आता. मग तो माणूस रडायला लागतो आणि शेवटी मानसिक डॉक्टरकडे त्याला जावं लागतं. काही काही बायकांना बघा सवय असते,
खूप श्रीमंत असतात, पण ते गाडीवाले असतात की नाही, सफरचंद विकणारे, चिकू विकणारे, अमुक तमुक, त्या अशा येऊन उभ्या राहतात आणि हळूच एखादं सफरचंद पर्समध्ये टाकून घेतात, त्याचं लक्ष नाही असं बघा. आता तुम्ही सांगा, त्या बाईला जर एवढं म्हणजे ती श्रीमंत आहे तर तिने असं का करावं? असं तिला विचारलं, ती म्हणे नाही मला कळत, मी टाकलं. टाकलं म्हणजे टाकलं. असे अनेक मानसिक रोग आहेत. एका जागी मी स्वस्थ बसू शकत नाही, हा सुद्धा मोठा मानसिक रोग आहे. आणि म्हणून म्हणतात ध्यान धारणा करा. म्हणजे काय करा? म्हणजे म्हणतात आमचे महाराज तिकडे आहेत, कुठे दक्षिणेत, आमचे महाराज उत्तरेत, आमचे महाराज, आणि सगळे ते शिकवतात. पण आमच्या महाराजांची पद्धत बघा, आमच्या महाराजांची पद्धत. अरे ध्यान लावणं म्हणजे आधी काय माहिती आहे का तुला? पद्धती कसल्या सांगतो महाराजांच्या, आणि अशा महाराजांच्या नादी लागतात. महेंद्र, घड्याळ ठेवा माझ्यासमोर, मी वाहवत गेलो ना तर प्रॉब्लेम होईल. नाही, घड्याळ ठेवलं तर बरोबर होईल, कारण मी आणलं नाही घड्याळ. कार्यक्रम सुरू होऊन बर, ते सरबत आलं म्हणून मी म्हटलं की उशीर झालेला दिसतोय बहुतेक. म्हणून आपल्या शरीरावर या सर्व गोष्टींचा परिणाम कसा होतो, तर आपली जी ऊर्जा केंद्र आहे ती सगळी ऍक्सिलरेट होतात. म्हणजे काय मराठीत काय म्हणतात प्रिया? ऍक्सिलरेट म्हणजे उद्दीपित, म्हणजे ते दारू प्यायल्यावर होतं, ऍक्टिव्ह होतं. ऍक्टिव्ह हा शब्द सुद्धा मराठीचे आता. हा, सक्रिय होतात, बरोबर. आता तुम्ही जर ओरा थेरपी बघितली ना तर त्याच्यामध्ये सुद्धा हेच आहे. ओरा म्हणजे तेजोवलय, आणि ते तेजोवलय जिथे तुटतं तिथे रोग झालेला असतो. हे मी डोळ्यांनी बघितलंय. अंबरनाथला एक बाई होत्या आणि त्या हे दाखवायचं सगळं, ओरा कसा, त्याचे फोटो काढतात, मग तो कसा तुटतो, मग तिथे कसा रोग होतो, हे सगळं दाखवायचं. आता आपण बघणार आहोत की आपलं जे शरीर आहे ते चालतं कसं. ते शरीर चालतं श्वासोश्वासावर, हे कोणी सांगू शकेल? ते तुम्ही म्हणाल ते काय सांगताय? ते फाटक सर काहीतरी सांगले श्वासोश्वासावर चाल, आम्हाला काय माहित नाही. श्वासोश्वास बंद पडला की गेला वैटी. नुसतं श्वासोश्वास नाही, तर आपलं शरीर 3 नाड्या, लक्षात ठेवा, 3 नाड्या, 5 प्राण, 7 ऊर्जा केंद्र याच्यावर चालत असतं. 3 नाड्या, 5 प्राण. तुमच्या घरी सत्यनारायणाची पूजा होत असेल की नाही? सगळ्यांच्या तिथे काय सांगतात? प्राणाय स्वा, अपानाय स्वा, व्यानाय स्वा, उदानाय स्वा, समानाय स्वा, ब्रह्मणे स्वाहा. सोडा पाणी. ते पाणी सोडा तेवढं लक्षात राहतं, बाकी नाही. तर हे या 5 प्राणांची नावं आहे. प्राण आपल्या हृदयात असतो. अपान हा खाली जातो,
उदान वर येतो, समान आणि व्यान हा सगळीकडे असतो. आणि ह्या वातावर आता वाताला गॅस म्हणतात बरं का, पण तो गॅस वेगळा, हा वात आपल्याला काय वात आणलास असंही म्हणतात, पण हा वायू म्हणा पाहिजे तर हे 5 प्राण म्हणजे वारा असतो बरं का, काही नाही ते. आणि ते निघून गेले शरीरातून की माणूस थंड पडतो. ह्या 5 प्राणांवर 3 नाड्या म्हणजे काय, तर आपल्या पाठीच्या मणक्यातून 3 नाड्या गेलेल्या असतात. त्यातल्या 2 नाड्या कण्याच्या बाजूनी आणि 1 नाडी कण्यामधून गेलेली असते. उजवी नाडी म्हणजे उजव्या नाकपुडीतून जो आपण श्वास घेतो त्याला सूर्य नाडी म्हणतात. डाव्या नाकपुडीतून श्वास घेतो त्याला चंद्र नाडी म्हणतात. आणि याच्या मध्ये जी असते ती सुषुम्ना नाडी. या नाड्यांवर तुम्हाला जर जास्त संशोधन करायचं असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर शिवस्वरोदय शास्त्र म्हणून एक ग्रंथ आहे, तो तुम्ही अवश्य वाचावा. त्याच्यामध्ये शंकरांनी पार्वतीला या नाड्यांबद्दल उपदेश केलेला आहे, तो तुम्ही अवश्य वाचा. त्याबद्दल जास्त काही सांगत बसलो तर आधीच पाऊण तास झालेला आहे. फाटक सर फारच लांबट लावतात म्हणजे, पण जे महत्वाचं आहे ते मी सांगणार. तर या 3 नाड्या झाल्या आणि त्या नाड्या ज्या ठिकाणी एकमेकांना क्रॉस करतात तिथे एक ऊर्जा केंद्र तयार होते. अशी 7 ऊर्जा केंद्र आपल्या शरीरात असतात. हे पहिलं सहस्त्रार. इथे शिव म्हणजे शंकर बसलेला असतो बरं का, असतो की नाही मला माहित नाही, पण आशीर्वाद देताना इथे आत ठेवतात नाही का. हे आज्ञाचक्र. इथे एक चक्र असतं. चक्र म्हणजे ऊर्जा केंद्र, याला आज्ञाचक्र म्हणतात. इथे म्हणजे थायरॉइड ते विशुद्ध केंद्र, विशुद्ध ऊर्जा केंद्र म्हणतात त्याला. हार्ट म्हणजे हृदय, त्याच्यामध्ये कोणतं केंद्र असतं, अनाहत चक्र असतं. अनाहत चक्र किंवा ऊर्जा केंद्र काही म्हणा. त्यानंतर बेंबीच्या खाली थोडस मणिपूर चक्र असतं. त्याच्या खाली स्वाधिष्ठान चक्र असतं आणि शेवटचं मूलाधार चक्र असतं. मूलाधार चक्र जे आहे तिथेच ती कुंडलिनी ओमच्या आकाराचा वेटोळ घेऊन बसलेली असते. म्हणून ओमला आपल्या सर्व योगामध्ये फार मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. एक एक चक्र भेदत जेव्हा कुंडलिनी सहस्त्रारापर्यंत पोचते, म्हणजे मूलाधार पासून सहस्त्रारापर्यंत पोचते, तेव्हा शिव आणि शक्ती यांचं मिलन होतं आणि
माणूस एका वेगळ्या समाधीमध्ये लीन होतो. त्याचे अष्टभाव दाटून येतात. अंगाला घाम सुटणं, जोरात नाम घेणं आपल्या आराध्य दैवताचं, शरीर हळूहळू सैल पडत जाणं, हे सगळं मी पुस्तकातून नाही बरं का शिकलो. हे मला आमच्या एक समीर म्हणून विद्यार्थी आहे, त्याच्याकडे एक इंदोर का उज्जैनचे महाराज आले होते. त्यांनी मला ही माहिती दिली की कुंडलिनी जागृत झाली की काय काय होतं, आणि तो माणूस शेवटी उद्धरून जातो. म्हणजे काय होतं ते अजून कोणाला कळलं नाही. हे बघा, उद्धरून जाणं याचा अर्थ या वातावरणात जी एक कॉस्मिक पॉवर आहे किंवा युनिव्हर्सल पॉवर आहे, त्याचाच आपण एक भाग आहोत, हे लक्षात ठेवा. आणि त्या कॉस्मिक पॉवरमध्ये जेव्हा आपली कॉस्मिक पॉवर विलीन होते आणि आपलं जे जड मातीचं शरीर खाली पडतं, त्याला उद्धरून जाणं असं म्हणतात. म्हणून ही जी कॉस्मिक पॉवर, म्हणजे तुम्ही म्हणाल काय हो सर, काय कशी काय ओळखायची कॉस्मिक पॉवर? तर आत्ता जो पंखा चालू आहे की नाही, हा कशावर चालू आहे? बटन दाबलं म्हणून? अजिबात नाही. ती वायर अशी गेली आहे अशी म्हणून चालू आहे? अजिबात नाही. त्या वायर मधून इलेक्ट्रिसिटी गेली, म्हणजे त्या कॉस्मिक पॉवरचं नाव काय? इलेक्ट्रिसिटी. ही इलेक्ट्रिसिटी गेली, वाहिली, बटन दाबलं म्हणून तो पंखा चालू झाला. तुम्ही ऑफ करा, पंखा थांबेल. म्हणून बरेच लोक म्हणतात ते ना ऑफ झाले. अरे ऑफ झाले काय, तो ऑन कधी होता? ऑफ झाले म्हणतात. तू काय लावलं होतं त्याला बटन दाबून? ऑफ झाले म्हणतात. तर आपल्याला ही जी कॉस्मिक पॉवर आहे त्याचा अनुभव आला पाहिजे, आणि हा अनुभव येण्यासाठी आपल्याला कुठली तरी एक कला शिकली पाहिजे. त्यातली एक कला म्हणजे संगीत, दुसरी चित्रकला, तिसरी शिल्पकला, चौथं रचनाशास्त्र आणि नंतर काव्यशास्त्र. यांना ललित कला असं म्हणतात. आणि ह्या संपूर्णपणे आपल्या मनाशी निगडीत आहे. त्यामध्ये संगीत हे पहिल्या नंबरवर आहे. का आहे? कारण संगीत सुरू झाल्याबरोबर आनंद देतं, चित्र पूर्ण झाल्यावर आनंद देतं, शिल्प सुद्धा पूर्ण झाल्यावर आनंद देतं. पण संगीत हे सुरू झाल्याबरोबर आनंद द्यायला लागतं. संगीत आणि